नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा बोडके पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरममध्ये आपलं स्वागत करते। खरं तर साधारणतः 3 ते 4 महिन्यांपूर्वी आपण डिपार्टमेंट PSI पूर्व व मुख्य अभ्यासक्रम व स्ट्रॅटेजी प्लॅन यावर चर्चा केली होती। परंतु आपणा सर्वांना परिचित असल्याप्रमाणे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यातच टप्प्याटप्प्यात वाढणारं लॉकडाऊन यामुळे या लॉकडाऊनच्या काळात बरेचसे काही टेक्निकल इश्यूज झाले, ज्यामुळे मी तुमच्यासोबत संवाद साधू शकले नाही, त्याबद्दल क्षमस्व। परंतु याच लॉकडाऊनच्या काळात मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स आणि मेसेजेस आले, ज्यामध्ये मला असं जाणवलं की डिपार्टमेंट PSI परीक्षेबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आणि शंका आहेत। आणि म्हणूनच मी असं ठरवलं की आजपासूनचे जे काही लेक्चर्स असतील, साधारणतः एक 6 ते 7 लेक्चर्स म्हणण्यापेक्षा मी त्याला खरं तर प्रश्नच म्हणेल, कारण मला विद्यार्थ्यांनी विचारलेले जे प्रश्न आहेत त्यातले हे 6 ते 7 प्रश्न प्रामुख्याने मांडावेसे वाटले आणि त्याचं उत्तर मला प्रामुख्याने द्यावंसं वाटतंय। म्हणूनच आपण आजपासूनचं जे लेक्चर असेल तिथून पुढचे एक 6 ते 7 लेक्चर्समध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत। मग त्यातले काही प्रश्न असे होते की 636 जागांचा येणाऱ्या जाहिरातीवर परिणाम होणार का, किंवा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं आकलन कसं करावं, पुस्तके नेमकी कोणती वाचावीत आणि कशी वाचावीत, नोट्स कशा काढाव्यात, यांसारखे अनेक प्रश्न आहेत। तर मला सांगायचं इतकंच आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। तसं तर मी इथून पुढच्या एक लेक्चरला सायमल्टेनियसली तुमच्यासोबत डिस्कस करणारच आहे, परंतु सध्या आपल्या आजूबाजूला प्रतिस्पर्धी भरपूर आहेत, फक्त आपल्याला ते जाणवून येत नाही। बऱ्याच जणांना असं वाटतंय की कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही म्हणून स्पर्धक कमी होतील। तर या समजात राहू नका की स्पर्धक कमी होतील मग मी माझा अभ्यास वाढवेल किंवा कमी करेल, किंवा मी पण इतरांसारखा अभ्यास कमी ठेवला तरी चालेल। तुमची स्पर्धा ही स्वतःसोबत असली पाहिजे, तुमच्या स्पर्धकांसोबत नाही। तर आणि तरच तुमचा यशाचा जो काही आपण थोडक्यात ज्याला सक्सेस रेट म्हणतो किंवा सक्सेस रेशो म्हणतो हा वाढू शकतो। ठीक आहे, तर आता जास्त वेळ न घालवता आपण आजच्या प्रमुख विषयाकडे वळूयात। प्रमुख विषय आहे तो म्हणजे डिपार्टमेंट PSI परीक्षेचं स्वरूप। आता तुम्ही म्हणाल याबाबत चर्चा करण्यासारखं काय आहे, पण मला जसं की मी मगाच सांगितलं, मला 2 ते 3 विद्यार्थ्यांनी किंवा त्यापेक्षा कदाचित जास्त विद्यार्थ्यांनी विचारला प्रश्न असा की आपण किती वेळा ही परीक्षा देऊ शकतो। तर मिनिमम आपण 3 वेळा ही परीक्षा देऊ शकतो। आता 3 वेळा 3 संधी किंवा 3 अटेम्प्टपेक्षा तुम्ही ही परीक्षा जास्त वेळेस देऊ शकत नाही, बरोबर। मग अचानक एखाद्या वर्षी परीक्षा आली नाही तर मग काय? तर हा प्रश्न या ठिकाणी माझ्या मते कुणीही जास्त यावर विचार केलेला नसेल, किंवा काहींना माहीत असेल आणि काहींना माहीत नसेल। आणि म्हणूनच या प्रश्नावरती किंवा या विषयावर चर्चा करण्यासाठी आज मी तुमच्यासोबत संवाद साधत आहे। तर विषय आहे डिपार्टमेंट PSI परीक्षेचं स्वरूप। मग आता स्वरूप म्हटल्यावरती काय, तर आपण याला 5 घटकात विभागले। तर 5 घटक कोणते ते क्रमाने आपण समजून घेऊया। पहिला घटक येतो तो म्हणजे पात्रता, दुसरा घटक शैक्षणिक अर्हतेसह सेवा अनुभव, तिसरा घटक येतो तो म्हणजे वयोमर्यादा, चौथा घटक येतो तो म्हणजे शारीरिक चाचणी, आणि 5वा घटक असेल तो म्हणजे प्रमाणपत्र पडताळणी, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जो की या प्रोसेसमधला म्हणजे सिलेक्शन प्रोसेसमधला शेवटचा टप्पा आपण मानतो। ठीक आहे, तर आता मुद्दा काय आहे की मागच्या लेक्चरमध्ये मी फक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्याचा स्ट्रॅटेजी प्लॅन याबाबत चर्चा केली होती, पण त्या लेक्चरमध्ये मी शारीरिक चाचणीला किती गुण असतात किंवा त्यातले घटक कोणते असतात, किंवा या परीक्षेसाठी कोण पात्र आहे, त्यानंतर शैक्षणिक अर्हता व सेवा अनुभव किती असावा, या अनेक गोष्टींवरती चर्चा मागच्या लेक्चरमध्ये मी केली नव्हती। म्हणूनच आज आपण या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। ठीक आहे, तर पात्रता म्हणजेच ही परीक्षा कोण देऊ शकतं, तर खात्यांतर्गत PSI किंवा ज्यालाच आपण डिपार्टमेंट PSI परीक्षा असं म्हणतो, ही परीक्षा पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई या संवर्गातील पोलीस कर्मचारी, फक्त या संवर्गातील पोलीस कर्मचारीच ही परीक्षा देऊ शकतात किंवा ही परीक्षा देण्यासाठी ते पात्र आहेत। मग आता पात्रतेनंतर मुद्दा येतो तो म्हणजे शैक्षणिक अर्हतेसह सेवा अनुभव। मग शैक्षणिक अर्हतेसह सेवा अनुभव म्हणजे यात 2 पार्ट्स आहेत किंवा यात 2 छोटे छोटे मायक्रो पॉइंट्स आहेत, शैक्षणिक अर्हता आणि सेवा अनुभव। शैक्षणिक अर्हतेसह सेवा अनुभव म्हणजे नेमकं काय,
तर आता शासनाने म्हणजे ॲक्च्युली मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जे काही पॉईंट्स सांगत आहेत हे खरं तर आयोगाने त्याच्या संकेतस्थळावरती म्हणजे आयोगाच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर जर तुम्ही केलात तर तुम्हाला स्पष्ट एक PDF फाईल दिसेल किंवा जर तुम्हाला तिथे शोधण्यास अडचण येत असेल तर आपल्या अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी या फाईल्स टाकलेल्या आहेत जिथे तुम्ही जाऊन बघू शकतात आणि त्यासोबतच या टेलिग्राम चॅनलवरती डिपार्टमेंट PSI पूर्व व मुख्य इथून मागच्या आयोगाने घेतलेल्या प्रश्नपत्रिका यासुद्धा मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं आणि तिथे जाऊन तुम्हाला ही फाईल व्यवस्थित बघता येईल आणि फाईल बघितल्यानंतर तुमचे सगळे डाऊट्स त्या ठिकाणी 100% क्लिअर होतील. पण त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे मी आज या ठिकाणी डिस्कस करते. त्यातला पॉईंट आपण पात्रता तर डिस्कस केला, पण दुसरा पॉईंट जो होता शैक्षणिक अर्हतेसह सेवा अनुभव, पहिला पॉईंट असं सांगितलं आहे शासनाने महाराष्ट्र शासनाने आयोगाने काय डिक्लेअर केलेलं आहे बघा, नियुक्तीच्या दिनांकापासून, पुन्हा एकदा सांगतेय, नियुक्तीच्या दिनांकापासून म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही सर्व्हिस जॉईन करतात त्या दिवसापासून पदवी पूर्ण असलेल्यांसाठी 4 वर्षांचा सेवा अनुभव आवश्यक आहे. त्यानंतर 12वी HSC किंवा समतुल्य अर्हतेसह इतर यासाठी तुम्हाला 5 वर्षाचा सेवा अनुभव असणं आवश्यक आहे आणि 10वी SSC किंवा त्या समतुल्य अर्हतेसह तुम्हाला 6 वर्षांचा सेवा अनुभव असणं गरजेचं आहे. बरोबर. तर यात प्रश्न असा मला विचारला गेला होता की नियुक्तीच्या दिनांकापासून की नंतर कधी पण, तर जे आयोगाने मेन्शन केलेला आहे तोच पॉईंट मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो वयोमर्यादा. तर वयोमर्यादा म्हणजे नेमकं काय आहे, तर अराखीव उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्ष म्हणजे तुम्ही 35 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात अराखीव उमेदवार, आणि मागासवर्गीय उमेदवारांबाबत 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा शासनाने सांगितलेली आहे. मग 40 वर्षापर्यंत मागासवर्गीय उमेदवार परीक्षा देऊ शकतो. पण या ठिकाणी 2008 मध्ये तिसरी सुधारणा झाली, खात्यांतर्गत PSI सेवा प्रवेशाबाबत तिसरी सुधारणा झाली, ज्याद्वारे असं सांगण्यात आलं की समजा एखाद्या वर्षी परीक्षा झाली नाही किंवा जाहिरातच आली नाही तर त्यावेळी कमाल वयोमर्यादा जी आहे ती कमाल वयोमर्यादा एखाद्या उमेदवाराची पूर्ण झाली, जसं की मी मगाच सांगितलं तुम्हाला 3 संधी दिल्या जातात किंवा तुम्ही 3 वेळा ही परीक्षा देऊ शकतात. तर समजा तुमचे 2 अटेम्प्ट झाले, 1 अटेम्प्ट बाकी आहे. बरोबर. मग 1 अटेम्प्ट बाकी असताना तुमचं वयवर्ष 35 पूर्ण झालं, 35 वयवर्ष पूर्ण झालेलं आहे, 1 अटेम्प्ट बाकी आहे आणि जाहिरातच आली नाही किंवा त्या वर्षी परीक्षाच झाली नाही, मग तुमची एक संधी उरते, तुमचा 1 अटेम्प्ट उरतो. मग शासनाने 2008 साली तिसऱ्या सुधारणेनुसार असं सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी ती संधी पुन्हा वाढवून देण्यात येईल. त्यामुळे हा मुद्दा क्लिअर करा. जो मला प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे, जे की फाईलमध्ये पण मेन्शन आहे. आता या वयोमर्यादेनंतर म्हणजे पात्रता, शैक्षणिक अर्हतेसह सेवा अनुभव आणि वयोमर्यादा यानंतर शारीरिक चाचणी हा महत्त्वाचा घटक आहे, जी पुरुषांसाठी वेगळी असते आणि स्त्रियांसाठी वेगळी असते. शारीरिक चाचणीमध्ये बोलायचं झालं तर पुरुषांसाठी गोळाफेक, पुलअप्स, लांब उडी आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे धावणे. ठीक आहे. आणि हे सर्व घटक 100 गुणांसाठी आहे. परंतु स्त्रियांच्या शारीरिक चाचणीमध्ये गोळाफेक, धावणे आणि चालणे हे 3च घटक समाविष्ट आहेत, ज्यांचे गुण आहेत 100. म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघांची शारीरिक चाचणी जी आहे ती 100 गुणांसाठीच आहे, फक्त घटक वेगवेगळे आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रमाणपत्र पडताळणी. तर किमान शारीरिक चाचणीमध्ये किमान 30 गुण ज्या उमेदवाराला मिळतील त्याच प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलवलं जातं, म्हणजे ज्याला आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतो तो हा टप्पा आला. ठीक आहे. तर या 5 घटकामध्ये डिपार्टमेंट PSI परीक्षेचं स्वरूप स्पष्ट होतं. मला जे घटक महत्त्वाचे वाटले यामध्ये ते मी इथे मेन्शन केलेत किंवा त्याच्यावर मी या ठिकाणी चर्चा केली. परंतु तुम्ही ती फाईल नक्की बघा, म्हणजे जे काही तुमचे उरलेले डाऊट्स असतील किंवा शंका, प्रश्न असतील त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये अशाच एका वेगळ्या प्रश्नावरती चर्चा करणार आहोत किंवा विषयावरती चर्चा करणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप हे 6 ते 7 विषय किंवा चर्चा किंवा आपण थोडक्यात प्रश्न ज्याला म्हणू, हे प्रश्न संपल्यानंतर आपण प्रॉपर अभ्यासक्रमातले म्हणजे जसं की भूगोल आहे, संविधान आहे किंवा त्या ठिकाणी चालू घडामोडी असेल किंवा अर्थशास्त्र असेल, अशा स्टेप बाय स्टेप एकेका लेक्चरकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद.